welcome to today's class. Today we will learn about passive voice. Okay, so is everyone in the class? Let me just make the screen bigger. Okay, here it is. Hmm, 1 second. Now, so here it is. Today's class will be on passive voice and also the last part of passive voice. We have learned everything, every type of sentence in that chapter of passive voice. So today's motivational quote is arriving at one goal is the starting point of another. Okay, or starting point to another. Now this sentence was said by John Dewey, and what this sentence means is that if you complete one goal, एक तुम्ही आहे ना तुमचा गोल कंप्लीट केला की तुमचा दुसरा आहे ना गोल स्टार्ट होत असतो. ओके, एक गोल संपल्यानंतर सगळं काही संपून जात असते असं नसते. ओके, कळालं का? आता मग हे काम कधी संपणार नसते. ओके, वाढतच राहत असते. सगळे आपण म्हणत असता. ओके, जे एक श्वास घेतल्यानंतर लगेच दुसरा श्वास घेत नसता का, घेता त्याच प्रकारचं आहे. ओके, एक गोष्ट सांगलो होतो का मी तुम्हाला एकदा, की तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर ते डिझायर असली पाहिजे. ओके, आणि ती डिझायर कितकी असली पाहिजे, तर तुम्ही श्वास घेता आला नाही की किती डिझायर असते श्वास घेण्याची, पाण्याखाली असलाय श्वास घ्यावा वाटत असते. ओके, मग तितकी जी आग असते ना, तितकी जी इच्छा असते श्वास घेण्याची, तितकी सक्सेसफुल होण्याची असली पाहिजे. ओके, मग तितकी इच्छा असल्यावर किती गोल संपले तरी आपण म्हणता नाही मला अजून करायचं आहे, तेच म्हणायचं आहे. म्हणून किती आतापर्यंत आपले वाक्य संपले तरी अजून वाक्य शिकायचेच म्हणायचे. मग तुम्हाला आहे ना तितकीच जास्त तुम्ही प्रोफिशियंट बनू शकता आणि तितकेच तुमची वाक्य कंप्लीट होतात आणि तुम्ही आहे ना सक्षम बनता इंग्रजी समजण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये. आजचे जे पॅसिव्ह सेंटेन्स आहेत ते गो आला याच्यावर डिपेंड आहेत. कशावर? गोआल्यावर. गोवा माहीत आहे तुम्हाला? हो. मग गो आला माहीत आहे का? पण गोवा माहीत असलं तर तेही माहीत असेल. बघा, याचा लॉंग फॉर्म जो आहे ना, तो आतापर्यंत मी तुम्हाला सांगलेला आहे. कोणाला आठवतो? गो म्हणजे काय, आ म्हणजे काय, ला म्हणजे काय, ए म्हणजे काय. स्पेलिंगवर द्यायचं नाही, याचा उच्चार. उच्चार बघा, गो आ ला ए. ओके, गो आला ये. मग गो गोइंग टू, आ अबाउट टू, ला लाईकली टू, ए एबल टू. इथं आ म्हणतात त्याला म्हणून अबाउट टू येते, ए म्हणतात म्हणून एबल टू येते. ओके, एकच आहे स्पेलिंग पण उच्चार वेगवेगळे आहेत म्हणून शब्द वेगवेगळे. ओके, ला म्हणतात म्हणून लायकली टू येते. इथे एल ए आहे, इथं एल आय आहे, पण उच्चार वेगळा सेम टू सेम आहे स्टार्टिंगचा म्हणून इथं लायकली टू आहे. ओके, म्हणून उच्चाराकडे ध्यान द्यायचं आणि पाठ करायचं. काय? गो आला ये, गोइंग टू, अबाउट टू, लायकली टू, एबल टू. गो आला ये, गोइंग टू, लायकली टू, एबल टू. गोइंग टू, अबाउट टू, लायकली टू, एबल टू. कळालं? म्हणायचं कोणी मिळालं की गोव्याला ये, गोव्याला ये, गोव्याला ये. ओके, खरं खरंच गोव्याला गेला तर म्हणायचं पॅसेज पाठ करत होतो. तर तुम्हाला पाठ झाले ते. आता हे 4 पाठ झाल्यानंतर याच्यावरचे आहे ना 4 वाक्य बनतात. बघा, एक सर, आता तुम्हाला 4 वाक्य दिसत आहे स्क्रीनवर. गो आला ये याचे. गो गोइंग टू, आ अबाउट टू, ला लायकली टू, ए एबल टू. आता या 4 वाक्यामध्ये सेम टू सेम भाग कोणता आहे? आय एम आहे. आणि टू ला जर आपण वगळलं तर बी आस्क्ड. ओके, आणि आय एम आणि बी आस्क्ड याच्यामध्ये येते गोइंग टू. दुसरं आहे अबाउट टू, नंतर लाईकली टू, नंतर एबल टू. यासारखे वाक्य बनतात. आय एम गोइंग टू बी आस्क्ड, आय एम अबाउट टू बी आस्क्ड, आय एम लाईकली टू बी आस्क्ड, आय एम एबल टू बी आस्क्ड. कळालं का? वाक्य कसे बनतात? आय एम गोइंग टू बी आस्क्ड, आय एम अबाउट टू बी आस्क्ड, आय एम लाईकली टू बी आस्क्ड, आय एम एबल टू बी आस्क्ड. मग हे वाक्य व्हॉट्सॲपवर टाईप करा बरं एकदा. तुम्हालाही कळाले असतील वाक्य, सोपे आहेत. ओके, याच्यामध्ये तितक्या काय अवघड गोष्टी नाही. ओके, आतापर्यंत आपण जसे वाक्य शिकत आलेले आहात त्यासारखे यांच्या रचना पण आहेत, म्हणजे की लवकरात लवकर कळून यावे तसे. याचा जो मिनिंग असतो त्याच्याकडे तितकं ध्यान देऊ नका. तुम्हाला आता ॲक्टिव्हाइज पॅसिव्हाइजचं कन्वर्जन तुम्ही बघत आहात. ओके, मिनिंग तुम्ही पहिल्यांदा हे वाक्य पाठ झाल्यानंतर बघा,
याची मिनिंग तुम्हाला पुस्तकात मिळतीलच. ओके. केले टाईप? 5 जणांनी टाईप करा. ओके. तर मग बघा, हे 4 वाक्य आहेत. याच्यामध्ये तुम्ही आता इथे ध्यान दिलं तर बघ कळेल तुम्हाला की गोइंग टू जे आहे, अबाउट टू, लाईकली टू आणि एबल टू, हे भाग आहे ना वेगवेगळे आहे या बाकीच्या वाक्यांपैकी. ओके. बाकी सर्व वाक्य सेम टू सेम आहे. म्हणजे की तुम्हाला फक्त हे 4 वाक्य पाठ झाले, 4 शब्द पाठ झाले, तुम्हाला हे पूर्ण वाक्य पाठ होतात. आणि तितकेच नाही तर हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे वाक्याचं, या पूर्ण वाक्यामध्ये असेच स्ट्रक्चर बाकीच्या सगळ्या वाक्यांमध्ये आहेत बरं का. ॲक्शन सेंटेन्सचे घ्या, टू बी सेंटेन्सचे घ्या जे की नंतर शिकणार आहात तुम्ही, टू हॅव सेंटेन्सचे घ्या जे की पुन्हा अजून नंतर शिकायचं आहे. आता हे आहे पॅसिव्ह. पॅसिव्हमधले हे 4 वाक्य आहेत, पण या बाकी सगळ्यांमध्ये असे स्ट्रक्चर आहेत. तुम्हाला काय करायचं, फक्त हे 4 वाक्य पाठ करायचे आहेत. आणि मग नंतर बाकीच्यांचं एक जरी स्ट्रक्चर तुम्हाला आठवलं की पूर्ण 4 वाक्य आठवतात. आणि तुम्हाला माहीत आहे हे 4 वाक्य आहेत का? नाही, हे 40 वाक्य आहेत. 40च वाक्य आहेत का? तर प्रत्येकाचे 140 वाक्य बनत असतात. ओके. तर या प्रकारचं आपण डीपमध्ये जाऊन शिकणार आहोत, याचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे या गोष्टींकडे ध्यान द्यायचं. ओके. आता बघा, सगळ्यात पहिलं वाक्य कोणतं होतं सांगा बरं. आय एम गोइंग टू बी आस्क्ड. याचे 10 वाक्य कसे होतात, तर आयच्या ठिकाणी आहे ना बाकीचे ठेवायचे. आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉय. बाकी सगळे सेम आहे. पण एक गोष्ट बदलत असते जे की माहीत नसेल तुम्हाला. बघा, जे की आहे एम. आय एम तिथं बनते यू आर, ही इज, शी इज, इट इज, वी आर, दे आर, बॉय इज, बॉयज आर. हे एम इज आर हा सब्जेक्ट नुसार बदलत असतो. कसा बदलतो ते इथे दिलेलं आहे. मग हे पाठ कसं करायचं, तर याला म्हणायचं डायरेक्ट तुम्ही बोटांवर. आय एम, यू आर, ही इज, शी इज, इट इज, वी आर, दे आर, बॉय इज, बॉयज आर. ओके. म्हणा, आय एम, यू आर, ही इज, शी इज, इट इज, वी आर, दे आर, बॉय इज, बॉयज आर. ओके. झालं का पाठ? पुन्हा एकदा म्हणा. आय एम, यू आर, ही इज, शी इज, इट इज, वी आर, दे आर, बॉय इज, बॉयज आर. सगळ्यांसाठी असंच आहे बरं का. आय एम गोइंग टू बी आस्क्ड, यू आर गोइंग टू बी आस्क्ड, यू आर गोइंग टू बी आस्क्ड, ही इज गोइंग टू बी आस्क्ड, शी इज गोइंग टू बी आस्क्ड, इट इज गोइंग टू बी आस्क्ड, वी आर गोइंग टू बी आस्क्ड, दे आर गोइंग टू बी आस्क्ड, बॉय इज गोइंग टू बी आस्क्ड, बॉयज आर गोइंग टू बी आस्क्ड. सेम टू सेम आहे सगळ्यांमध्ये. आणि असंच नाही तर अबाउट टू साठी पण तसंच आहे, एबल टू साठी पण, लाईकली टू साठी पण तसंच आहे आणि एबल टू साठी पण तसंच आहे. आता हे तर झाले एका वाक्याचे 10 वाक्य. असे या पूर्ण 14 वाक्याचे जर आपण 10 वाक्य केले तर बनतात एकूण 140 वाक्य. ओके. आणि हे बघायचं आहे आपल्याला. मग आय एम गोइंग टू बी आस्क्ड हे तर पहिलं वाक्य झालं. दुसरं आय एम नॉट गोइंग टू बी आस्क्ड, नंतर एम आय गोइंग टू बी आस्क्ड, नंतर एम आय नॉट गोइंग टू बी आस्क्ड. हे 4 वाक्य बनवण्यासाठी एक सूत्र लागत असते. कोणतं आहे तुम्हाला आठवते? हे 4 वाक्य बनवण्यासाठी एक सूत्र लागत असते. आठवते का? कोण सांगणार सगळ्यात पहिले? करेक्ट. कॉंग्रॅच्युलेशन शालिनी मॅम. काय? 1 + 2, 1 + 2,
1 प्लस 2 प्लस 3, 1 2 3, 2 प्लस 1, 2 1, 2 प्लस 1 प्लस 3, 2 1 3, 1 2, 1 2 3, 2 1, 2 1 3. एक म्हणजे सब्जेक्ट आय, 2 म्हणजे हेल्प यू एम, 3 म्हणजे नॉट. ओके, कळालं? मग 1 2 आय एम, 1 2 3 आय एम नॉट. ओके, 2 1 आय एम आय, 2 1 3 एम आय नॉट. कळालं? सुरामध्येच आहे बघा ते, म्हणून तुम्हाला कळेल की हे सेम टू सेम आहे. ओके, 1 2 1 2 3 2 1 2 1 3 आय एम नॉट, आय एम माय, एम आय नॉट. हो की नाही? 1 2 1 2 3 2 1 2 1 3 आय एम नॉट, आय एम माय, एम आय नॉट. त्याच सुरामध्ये आहे. आणि एवढं जरी तुम्ही पाठ केले तरी तुम्हाला 4 वाक्य बनवता येतात प्रत्येकाचे. म्हणून एवढं टाईप करा बरं. आय एम नॉट, एम आय, एम आय नॉट, आय एम, आय एम नॉट. एक सेल कोण आहे? ओके, तर मग बघा काय टाईप करा. आय एम नॉट, एम आय, एम आय नॉट. ओके, सोपं आहे ना? आता मग बघा याच्या पुढे काय लिहायचं आहे. गोइंग टू बी आस्क्ड, गोइंग टू बी आस्क्ड, आय एम गोइंग टू बी आस्क्ड, आय एम नॉट गोइंग टू बी आस्क्ड, एम आय गोइंग टू बी आस्क्ड, एम आय नॉट गोइंग टू बी आस्क्ड. बघा बरं, लिहून बघा त्याच्या पुढेच लगेच. आय एम गोइंग टू बी आस्क्ड. बघा त्या ठिकाणी आय एम नंतर गोइंग टू बी आस्क्ड, एम नॉट नंतर गोइंग टू बी आस्क्ड, एम आय नंतर गोइंग टू बी आस्क्ड, एम आय नॉट नंतर गोइंग टू बी आस्क्ड. म्हणजे गोइंग टू बी आस्क्ड सेम टू सेम आहे. फरक कुठं आहे? आय एम नॉट, एम आय, एम आय नॉट. लिहा इतके. तुम्हाला लगेच बाकीचे वाक्य पण सांगतो. आय एम गोइंग टू बी आस्क्ड, आय एम नॉट गोइंग टू बी आस्क्ड, एम आय गोइंग टू बी आस्क्ड, एम आय नॉट गोइंग टू बी आस्क्ड. करेक्ट, बरोबर लिहिले. आता मग बघा, ज्या ज्या ठिकाणी गोइंग टू लिहिलेलं आहे त्या ठिकाणी फक्त तुम्ही लिहा अबाउट टू. आणि वाक्य कसे म्हणतात बघा. ओके, या ठिकाणी गोइंग टू लिहिलं आहे. मग आय एम अबाउट टू बी आस्क्ड, बरोबर वाक्य आहे. आय एम नॉट अबाउट टू बी आस्क्ड, करेक्ट. एम आय अबाउट टू बी आस्क्ड, करेक्ट. एम आय नॉट अबाउट टू बी आस्क्ड, हे बी बरोबर आहे. लाईकली टू लिहिले तर आय एम लाईकली टू बी आस्क्ड, आय एम नॉट लाईकली टू बी आस्क्ड, एम आय लाईकली टू बी आस्क्ड, एम आय नॉट लाईकली टू बी आस्क्ड. एबल टू लिहिले तर आय एम एबल टू बी आस्क्ड, आय एम नॉट एबल टू बी आस्क्ड, एम आय एबल टू बी आस्क्ड, एम आय नॉट एबल टू बी आस्क्ड. कळालं? इतक्या सोप्या पद्धतीने हे सर्व वाक्य बनत असतात. तुम्हाला फक्त एक वाक्य कळायला पाहिजे. चारही वाक्याचे तुम्हाला 41 वाक्य लिहिता येतात. ओके, चारही वाक्यांचे 14 प्रकार पण लिहिता येतात. आता एक तिसऱ्या नंबरचं वाक्य काय आहे? एम आय गोइंग टू बी आस्क्ड. ओके, ही वाक्य आणि WH वर्ड्स हे मदत करतात तुम्हाला हे बाकीचे वाक्य लिहिण्यासाठी. पहिला WH वर्ड कोणता आहे? वॉट. वॉट. त्याच्या पुढे काय लिहायचं? तिसऱ्या नंबरचं वाक्य लिहायचं. एम आय गोइंग टू बी आस्क्ड. वॉट एम आय गोइंग टू बी आस्क्ड. बघू, वॉट एम आय गोइंग टू बी आस्क्ड, करेक्ट. दुसरा काय आहे? व्हॉट टाइम. त्याच्या पुढे लिहायचं एम आय गोइंग टू बी आस्क्ड. व्हॉट एम आय गोइंग टू बी आस्क्ड, करेक्ट. तिसरा आहे हाऊ. त्याच्या पुढे लिहायचं एम आय गोइंग टू बी आस्क्ड. हाऊ एम आय गोइंग टू बी आस्क्ड, हे बी बरोबर आहे. अशाच प्रकारे वाक्य बनतात. हाऊ लॉंग एम आय गोइंग टू बी आस्क्ड, हाऊ ऑफन एम आय गोइंग टू बी आस्क्ड, वेन एम आय गोइंग टू बी आस्क्ड, वेअर एम आय गोइंग टू बी आस्क्ड, व्हाय एम आय गोइंग टू बी आस्क्ड, विथ whom एम आय गोइंग टू बी आस्क्ड, हू इज गोइंग टू बी आस्क्ड. या प्रकारचे सर्व वाक्य बनत असतात. ओके, कळालं? आता हे वाक्य वाचेल कोण? हे पूर्ण 14 वाक्य कोण वाचणार? नाही तर म्हणणार सिद्धांत. सिद्धांत कोण आहे? Yes, sir. वाचा, हे पूर्ण 14 वाक्य वाचा. Am I going to be asked? Am I not going to be asked? हम्म, Sir, 2 मिनिट. ठीक
I am going to be asked. I am not going to be asked. Am I going to be asked? Am I not going to be asked? What am what am I Am I? going to be asked? What am I going to be asked? How am I going to be asked? How long am I going to be asked? How often am I going to be asked? When am I going to be asked? Where I am going to be asked? Why I am going to be asked? With whom am I going to be asked? Who is going to be asked? हम्म, ठीक आहे. तर जे आपल्या चॅनेलची लिंक आहे ना, ते सर्व तुमच्या मित्रांकडे पाठवायचे तुम्ही. ओके. तुमचे जितके पण मित्र आहेत शाळेतले, त्या सर्वांना म्हणायचं सबस्क्राईब कर म्हणायचं. ओके. आपल्याला 10,000 सबस्क्रायबर करायचे. ते गोल आहे आपलं. तर मग कळाले हे 14 वाक्य तुम्हाला. आता यानंतर अबाउट टू, मी जसं सांगलो त्याच प्रकारे आहेत. अबाउट टू. ओके. हा भाग बदललेला आहे. आय एम नॉट, एम आय नॉट, तो बदल नाही. हो की नाही. ते वाक्य माझ्यासोबत तुम्ही म्हणलेलं पण आहे. याच्यासाठी सूत्र कोणतं लागले? 1 2 1 2 3 2 1 2 1 3. एक म्हणजे सब्जेक्ट, 2 म्हणजे हेल्पिंग ऑफ, 3 म्हणजे नॉट. ओके. मग आय एम अबाउट टू बी आस्क्ड, आय एम नॉट अबाउट टू बी आस्क्ड, एम आय अबाउट टू बी आस्क्ड, एम आय नॉट अबाउट टू बी आस्क्ड. असे 4 वाक्य बनतात. तुम्हाला होमवर्क म्हणून मी देतो हे 4 वाक्य. आय एम लायकली टू बी आस्क्ड, आय एम नॉट लायकली टू बी आस्क्ड, एम आय लायकली टू बी आस्क्ड, एम आय नॉट लायकली टू बी आस्क्ड. हे 4 वाक्याचे 40 वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. ओके. आणि हे 40 वाक्य तुम्हाला लिहिताना काय करावं लागणार माहिती आहे का? इथे ध्यान द्यावं लागणार, म्हणजे की आय एम हे काय आहे? सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. म्हणजे की सब्जेक्ट आणि तिथेला हेल्पिंग वर्ब हे बरोबर असले पाहिजे. म्हणजे काय? तर आय सोबत ॲम येते, यू सोबत आरच आलं पाहिजे. ओके. इज नाही. या प्रकारे मिस्टेक करायची नाही. आय एम, यू आर, ही इज, शी इज, इट इज, वी आर, दे आर, बॉय इज, बॉयज आर. ओके. कळालं? सो टुडेज जोक इज, राहुल सेड, वुड यू पनिश मी फॉर समथिंग आय डिडंट डू? ओके. राहुलनं म्हणलं की त्याच्या शिक्षकाला, सर जर मी काही केलो नाही तर तुम्ही मला माराल का? ओके. आता जर त्यानं काय केलं नसाल तर त्यांना कसं का मारायचं? ओके. केलं तर मारायचं ना. ओके. असं शिक्षकाला वाटलं. शिक्षकानं म्हणलं, नाही ऑफकोर्स मी तुला मारणार रे. कसं काय मारू? तू केलं नाहीस तर तुला का मारायचं? ओके. तर मग राहुलनं म्हणलं, बरं झालं मी माझा होमवर्क केलं नाही. ओके. या प्रकारे हुशार असतात पुरं. हो की नाही. शब्दांचा उपयोग करतात. दिसत आहे सर्व वाक्य. आणि काय माहिती आहे का, तुम्ही जे म्हणता सर याची रेकॉर्डिंग यूट्यूबवर टाका म्हणून. ओके. हे दिसत नाही. याच्याने सवय पडते नंतर रेकॉर्डिंग मिळते म्हणून. ओके. आणि त्यामुळं कधी कधी ध्यान पण राहत नसते. वहीवर लिहून कसं का घेता? कारण यामुळे, कारण की नंतर वाचायचं म्हणून. ओके. मग आता बघायचं नाही का याच्या गोष्टीकडे. आता तुम्हाला माहित आहे बघा, कोणती जर खूप चांगली गोष्ट जर घडत असेल जगामध्ये, खूप सुंदर असेल, ओके, अद्भुत, तर माणसं सगळ्यात पहिले काय करतील? तुम्हाला काय वाटते सांगा? खूप सुंदर अशी गोष्ट आहे ना पुढे दिसायली. ओके. तर काय करतील? खूप मोठा समुद्र आहे, नाहीतर त्याच्यामध्ये खूप असा चांगला पक्ष्यांचा समूह वरून जात आहे, सूर्योदय खूप चांगला दिसत आहे, तर काय करत असतील माणसं? काय करतील सांगा? डान्स, नाचतील. ठीक आहे. बाकीच्यांना आठवत नाही. मी सांगू?
एन्जॉय करतील. ओके, तुम्ही हुशार आहात, हो की नाही? मी सांगतो, ते माणसं काय करतील माहिती आहे का? अजून टाईप करता. आता ठीक आहे. सांगू का मी? माणसं काय करतात, मोबाईल काढतात आणि त्याचा व्हिडिओ बनवत राहतात. ओके, दुसरं काय नाही, एन्जॉय बी करत नाही, त्याच्याकडे बघत नाहीत, मोबाईलमधून बघतात. वाव किती सुंदर आहे, नंतर बघण्यासाठी व्हिडिओ करू तयार. ओके, मग तसं तर मोबाईलमध्ये बघता येतात, खूप चांगले आहे ना, पक्षाचे समूह जात असतात, ते लगेच व्हिडिओमध्ये दिसतात. ओके, पण खरं खरं बघणं हे वेगळं असते. ते न बघता व्हिडिओ करत बसतात. कसं काय नंतर बघता येतील त्यासारखं हो, क्लासमध्ये लिहितात. समजून सांगत असला शिक्षक तरी उगं लिहित बसतात का, नंतर वाचता येईल म्हणून. त्याचसारखे जर व्हिडिओ मी तयार करून जर यूट्यूबवर टाकत गेलो तर आता ध्यान देत नाहीत का, नंतर व्हिडिओ येणार आहे, नंतर बघूत. ओके, आता बघायचं नाही, आता झोपायचं ते म्हणून. त्यामुळे मी व्हिडिओ सेंड करत नसतो, दुसरं कारण नाही. आता बघा, याची जी 4 वाक्य आहेत, पहिले 4 वाक्य जे एबल टू च्या मदतीने आहेत, याच्यात सूत्र पण सेम टू सेम आहे. आय एम, आय एम नॉट, एम आय नॉट. मग वाक्य कसे बनतात बघा. आय एम एबल टू बी आस्क्ड, आय एम नॉट एबल टू बी आस्क्ड, एम आय एबल टू बी आस्क्ड, एम आय नॉट एबल टू बी आस्क्ड. याच्यातलं तिसरं वाक्य आहे एम आय एबल टू बी आस्क्ड, जे की या सगळ्यांमध्ये यूज करायचं खाली. मग वॉटच्या नंतर काय येणार, what am I able to be asked, what time am I able to be asked, how am I able to be asked, how long am I able to be asked, how often am I able to be asked, when am I able to be asked, where am I able to be asked, why am I able to be asked, with whom am I able to be asked, who am able to be asked. कळालं? या प्रकारचे पूर्ण 14 वाक्य बनत असतात. आजचे रॅमिंग वर्ड्स आहेत हे: बिन, टीन, डीन, सीन, ड्रीन, विन, WIN विन, FIN फिन, PIN पिन, KIN किन. ओके, तर मग सगळ्यात पहिले आहे ना, तुम्ही व्हॉट्सॲप ओपन करा आणि त्याच्यावर टाईप करा BIN बिन. टाईप करा BIN बिन. त्याच्यानंतर टाईप करा टीन, टीन, टीन. टीनची स्पेलिंग काय असेल, ट ने सुरू होते, म्हणजे TIN टीन. नंतर डीन, डीन टाईप करा. मी दाखवत नाही तुम्हाला, उच्चारावरून विचार करा आणि स्पेलिंग टाईप करा, डीन. नंतर सीन, डीन हे डी ने स्टार्ट होते, सीन हे यस ने स्टार्ट होणार. आता सीन, सी यायले आखरीला पण स आहे ते. ओके, सीन. रिन काय येणार, रिन, र ने आर ने स्टार्ट होते, रिन. यस. विन, वी ने स्टार्ट व्हायले, विन, वी 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 वी. ओके, आणि दुसरा विन हे डब्ल्यू ने स्टार्ट होणार आहे, विन, डब्ल्यू. फिन, एफ ने स्टार्ट होणार, फिन. यस. पिन, पी ने स्टार्ट होणार, पिन, पिन पिन. किन, के ने स्टार्ट होणार आहे, किन. कळालं? BIN बिन, TIN टीन, DIN डीन, SIN सीन, RIN रिन, VIN विन, WIN विन, FIN फिन, PIN पिन, KIN किन. स्पेलिंग तुम्हाला झाली पाठ, हो की नाही? आताच पाठ झाली. काय करायचं फक्त आता, अर्थ पाठ करायचा आहे, जो की तुम्ही आहे ना पाठ करायचा. वहीवर 10 ते 20 वेळेस हे शब्द लिहायचे आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून सेंड करायचा. व्हॉट्सॲपवर सेंड करताना आई वडिलांची सही घ्यायची तिथं लिहिले, ज्या ठिकाणी तुम्ही लिहिलं आहे त्या ठिकाणी. ओके, तर मग बघा, हे 200 वाक्य आहेत, हे एकदा म्हणूत आपण. ओके, कारण एकूण 110 वाक्य कंप्लीट झालेले आहेत. हे स्क्रीनवर जे दिसत आहे चार्ट, त्याच्यातला जो पहिला भाग आहे 110 वाक्यांचा, तो कंप्लीट झालेला आहे. ओके, असे आपले एकूण 9640 वाक्य झाले आहेत. क्लास सुरुवात होऊन किती दिवस झाले, नवीन बॅच 22 दिवस झाले, आणि 22 दिवसामध्ये आपले 9640 वाक्य झाले. 10,000पैकी 9640. ओके,
म्हणजे 99% भाग झालेला आहे. कळालं का? फक्त 1% राहिला. ओके, तुमची प्रॅक्टिस आहे का? पण मी जितक्या स्पीडमध्ये तुम्हाला शिकवत आहे त्या स्पीडमधली तुमची प्रॅक्टिस आहे? तर मग म्हणूत काय पूर्ण 9640 वाक्य? बघा, सब्जेक्ट्स आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉयज. WH words what time, how long, how often, when, where, why, with whom, who. 14 sentences. I can play, I cannot play, can I play, can I not play, what can I play, what time can I play, how can I play, how long can I play, how often can I play, when can I play, where can I play, why can I play, with whom can I play, who can play. I am teacher, I was teacher, I shall be teacher. I have pen, I had a pen, I shall have a pen. I play, I played, I shall play. I am playing, I was playing, I shall be playing. I have played, I had played, I shall have played. I have been playing, I had been playing, I shall have been playing. I can play, I could play, I may play, I might play, I must play, I should play, I would play, I ought to play. I can have played, I could have played, I may have played, I might have played, I must have played, I should have played, I would have played, I ought to have played. I have to play, I had to play, I shall have to play. I'm going to play, I'm about to play, I'm likely to play, I'm able to play. Now passive voice. I am asked, I was asked, I shall be asked. I am being asked, I was being asked, no passive voice. I have been asked, I had been asked, I shall have been asked. No passive voice, no passive voice, no passive voice. I can be asked, I could be asked, I may be asked, I might be asked. I must be asked, I should be asked, I would be asked, I ought to be asked. I can have been asked, I could have been asked, I may have been asked, I might have been asked. I must have been asked, I should have been asked, I would have been asked, I ought to have been asked. I have to be asked, I had to be asked, I shall have to be asked. आणि आज शिकवलेले वाक्य कोणते आहेत? I am going to be asked, I am about to be asked, I am likely to be asked, I am able to be asked. गो आला ये. झाले पाठ? मी म्हणल्यावानी शांतपणे वाचायचे आणि पाठ करायचे पूर्ण 110 वाक्य. आता बघा मग, नो मॅटर हाऊ स्मार्ट यू आर, देर इज वन थिंग यू विल ऑलवेज ओव्हरलुक. व्हॉट इज इट? तुम्ही कितीही हुशार असो, कितीही हुशार असा, ते एक गोष्ट आहे ज्याला तुम्ही ओव्हरलुक करणारच. काय असेल ती गोष्ट सांगा बरं? किती हुशार असले तरी अशी एक गोष्ट आहे ज्याला तुम्ही ओव्हरलुक करणार. काय असेल? धन्यवाद शालिनी मॅम. या प्रकारे जर कोणी चार्ट्स, PDF ते मागले, तुमच्याकडे असले की लगेच सेंड करत जा. ओके, सांगा रिडलचे आन्सर. इट्स रिडल टाइम. सांगा. नो मॅटर हाऊ स्मार्ट यू आर, तुम्ही कितीही हुशार असो, एक अशी गोष्ट आहे ज्याला तुम्ही प्रत्येक वेळी ओव्हरलुक करणार. काय असू शकेल? टॉकिंग. ओके, सांगू का मी? बघा, त्याचा आन्सर आहे युअर नोज. तुमचं नाक. ओके, तुम्ही किती हुशार असले ते नाकाला ओव्हरलुक त्याच्यावरूनच बघता ना. ओके, ओव्हरलुक तर तसा अर्थ होत नाही, पण रिडल आहे, कोडे आहे, काय ना काय तर असाच अर्थ असला पाहिजे याचा. ओके, नाही ओव्हरलुक वरून बघणे. ओके, त्या प्रकारचे. आणि उरलेले आता उद्यापासून तुम्हाला वाक्य शिकवणार आहे 111 पासूनचे. ओके, याचे प्रत्येक 35 वाक्याचे 140 वाक्य बनतात. पहिलं 4900 वाक्य बनत होते, आता फक्त 140 वाक्य बनणार पूर्ण 35 वाक्याचे. ओके, कारण इथे एका वाक्याचे 4 वाक्यच करणार आहोत आपण. म्हणून याच्या पहिलेचे वाक्य खूप महत्त्वाचे, त्याचं रिव्हिजन करत जा, ते वाक्य पाठ करा. ओके, त्याच्यावर एक्झाम पण घेणार आहे मी, म्हणून पॅसिव्ह वॉइसची तयारी करा. ते वाक्यांची, त्या वाक्यांवर आहे ना निष्काळजीपणा करू नका. ओके, आजच्या गोष्टीचं टायटल आहे थिंक आउटसाइड ऑफ द बॉक्स. म्हणजे बॉक्सच्या बाहेर आहे ना विचार करा. याचा अर्थ काय असते? बॉक्स काय आहे? बॉक्सच्या बाहेर विचार करायचा म्हणजे काय? तर म्हणजे काय, जे लिमिट असते ना, जे रूल्स असतात त्याच्या बाहेर विचार करायचा. ओके, म्हणजे काय असतात तर खूप जण म्हणतात बघा, अजून तू आहे ना इथेच पिंजऱ्यामध्येच आहेस,
अजून तू ओके इथेच विहिरीमध्येच आहेस, याच्या बाहेर जाय जगले अवघड असते. ओके, आतापर्यंत जगलेले आहात तुम्ही. ओके असं नाही की तुम्ही जगलेलं नाही, आतापर्यंत जगताय या जगामध्ये आहात. तरी काय म्हणतात, अजून तू बाहेर गेला नाहीस, बाहेरचं जग बघला नाहीस, तुला माहीत नाही. ओके, इथले रूल्स त्यासारखं आहे ना हे वाक्य आहे. बाहेरचा विचार करा म्हणजे काय, तर जे आतापर्यंत आपण विचार करता, एक्झाम असते, एक्झाममध्ये जाऊन हे असं करायचे, याच्यामध्ये हे इतके असे मार्क लिहायचे, या प्रकारे लिहायचं. त्याच्याशिवाय दुसरा विचार करा याला कसं लिहू शकेल. आता हे लगेच कळालं नसेल तर ही गोष्ट सांगतो, ज्याच्या मदतीने तुम्हाला कळेल की याचा खरं मध्ये अर्थ काय आहे. In a small town, hundreds of years ago, a small business owner owned a large sum of money to a loan shark. The loan shark was a very old, unattractive looking guy that just so happened to fancy the business owner's daughter. ओके, तर मग एक इटालियन टाउन होतं, तिथं 100 वर्षा पहिले एक स्मॉल बिझनेसमॅन होता, ज्यानं एका माणसाकडून खूप लोन घेतलेलं होतं. ज्याच्याकडून लोन घेतलेलं होतं तो माणूस आहे ना, खूप असा लालची माणूस होता. आणि त्याला आहे ना त्या बिझनेस ओनरची मुलगी आवडली. ठीक आहे. He decided to offer the businessman a deal that would completely wipe out the debt he owed him. However, the catch was that we would only wipe out the debt if he could marry the businessman's daughter. Needless to say, his proposal was met with a look of disgust. The loan shark said that he would place two pebbles into the bag, one red and one green. Okay? तर मग काय झालं माहिती आहे का, जो ज्या माणसाने लोन दिलेलं होतं त्यानं म्हणला की ठीक आहे, मी तुला एक डील देतो आणि या डीलमध्ये तुझं जितकं पण काही लोन आहे ना ते सगळं काही माफ करतो. पण इथं कॅच काय माहिती आहे का, त्याने म्हणला की जर या डीलमध्ये या गेममध्ये जर तू हारला तर तू या मुलीशी मी लग्न करणार. तसं म्हणल्यानंतर तो बिझनेसमॅन होता, त्याला खूप राग आला. ओके, तर म्हणला या माणसाला लाज वाटत नाही का, याचं वय किती आहे आणि किती मोठा आहे असं म्हणायला. तसं म्हणल्यानंतर मग या लोन शार्कलाही वाटलं की असं म्हणलं की लगेच याला खूप राग येईल, म्हणून यानं म्हणलं की यांना एक चान्स देऊ. म्हणून त्यानं म्हणला एक गेम खेळूत. मी काय करतो, एका पिशवीमध्ये दोन आहे ना दगड टाकतो. ओके, एक लाल दगड आणि एक हिरवा दगड. The daughter would then have to reach into the bag and pick out a pebble. If it was red, the debt would be white, but the loan shark would then marry her. If it was green, the debt would also be white, but the daughter wouldn't have to marry the loan shark. ओके, आणि मग नंतर मुलगी जाणार आणि त्या पिशवीमधून एक दगड काढणार. जर तो दगड लाल असेल तर मग आहे ना त्याचा पूर्ण जो लोन आहे तो माफ होऊन जाणार. पण तिला आहे ना त्या लोन शार्क सोबत करावं लागणार, त्या माणसासोबत. पण जर तो हिरवा दगड असेल तर ते पूर्ण लोन माफ होणार आणि तिला लग्न करावं लागणार नाही. ओके, ट्रॅफिक लाईट सारखं. द स्टँडिंग ऑन अ पेबल स्ट्रीव पाथ इन द बिझनेसमॅन्स गार्डन, the loan shark bent over and picked up two pebbles. While he was picking them, the daughter noticed that he would pick two red pebbles and place them into the bag. He then asked the daughter to reach into the bag and pick one. ठीक आहे. आता मग त्यानं गार्डनमध्ये गेला, दोन दगड उचलत होता, तेव्हा त्या मुलीने बघले की त्यानं दोन्ही पण लाल दगडच उचलत आहे. ओके, मग हे तर चिटिंग झाली ना. आता मग अशी अडचण आली, आता तिनं काय करायचं. आता तुम्ही विचार करशाल की तिने लगेच सांगायला पाहिजे, पण तिच्याकडे तीन चॉईसेस आहेत. कोणते बघा. द डॉटर नॅचरली हॅज थ्री चॉईसेस ॲज टू वॉट शी कुड हॅव डन. रिफ्यूज टू पिक अ पेबल फ्रॉम द बॅग, take both pebbles out of the bag and expose the loan shark for cheating. Third one is pick a pebble from the bag fully knowing it was black, it was red, and sacrifice herself for her father's freedom. She drew out a pebble from the bag and before looking at it accidentally dropped it in amidst of the other pebbles. She said to the loan shark, I will save you. Now काय झालं मग, तर तिच्याकडे तीन चॉईसेस होते की पहिलं तर त्याच्यातून दगड काढण्यासाठी नाकार देऊन टाकायचा. पण जर दगड काढली नाही म्हणली, मी काढणार नाही म्हणली, तर लोन द्यावं लागेल वडिलांना. हो की नाही. दोन्ही त्याच्यातले दगड काढायचे आणि सांगायचं त्याने चिटिंग करत आहे. पण कसं असते, त्यानं जर चिटिंग करत आहे म्हणून सांगलं तरी यांनी काय असं जिंकणार असं काय नाही. ओके, त्याला जर राग आला तर त्यानं म्हणेल नाही हे गेमच नाही म्हणणार आणि डायरेक्ट लोन घेऊ शकेल. ओके, आणि तिसरा तिला माहीत आहे तरी पण जाऊन ते दगड काढायचा आणि स्वतःला सॅक्रिफाईस करायचं, स्वतःचा त्याग करायचा वडिलांसाठी. पण तिने काय केला,
तिनं म्हणली या रूल्स सोबत कसं का वागू मी. ओके, बाहेरचा विचार केला. तिनं काय केला, तिनं हात टाकली, तो दगड काढली आणि ते दगड बघण्याच्या पहिलेच चुकून, ओके, आता दुसऱ्यांना वाटलं असेल मिस्टेकने झाली, चुकून झालेलं आहे, पण ते दगड बघण्याच्या पहिलेच तिने आहे ना खाली जमिनीवर टाकला दुसऱ्या दगडांमध्ये. दुसऱ्या दगडांमध्ये आता मिक्स झाला. ओके, आणि मग तिनं काय म्हणली माहिती आहे का, ओ हाऊ क्लमझी ऑफ मी, नेवर माइंड, इफ यू लुक इन टू द बॅग फॉर द वन दॅट इज लेफ्ट यू विल बी एबल टू टेल विच पेपर आय पिक्ड. The paper left in the bag is obviously red, and seeing as the loan shark didn't want to be exposed, he had to play along as if the pebble the daughter dropped was green, and clearly her father's day, and clear her father's day. तर मग काय, तिनं ती दगड जसा खाली पाडली, म्हणली अरे असं कसं झालं, जाऊ द्या, त्या बॅगमध्ये बघा जे पण उरलेला दगड असेल ना त्याच्या विरुद्ध मी आहे ना काढलेले आहे. आणि कोणता असेल बॅगमध्ये दगड, रेड, लाल कलरचा. कस का, कारण त्याने दोन्ही लाल कलरचे टाकला होता. आता लोन देणारा जो होता त्याला पण आहे ना एक्सपोज व्हायचं नव्हतं, म्हणून त्यानं आहे ना जाऊ द्या, तिनं काढलेला हिरवाच दगड होता म्हणला आणि तिच्या वडिलांचं सगळं डेप्ट माफ केलं. मग याच्यातून काय कळालं, जे तुम्हाला आहे ना नियम दिलेले असतात, असं करा, त्या प्रकारे का असं करा, त्याच्याशिवाय तुमचा कसा फायदा होईल, जास्तीत जास्त कसा फायदा होणार त्याचा विचार करत राहायचा. ओके, तुम्हाला आहे ना वेगवेगळ्या, आता शाळेला जात असता, चलत जात असता, हो की नाही, मग त्यावेळी तुम्ही ही वेगवेगळी वाक्य म्हणत राहायचे. ओके, वाक्य म्हणायचीच ते जागा कोणती असते, घरी बसून शांतपणे ओके म्हणायचे वाक्य. ओके, एका ठिकाणी बसून. तसा अभ्यास होत नसतो. तुम्हाला 24 तास दिले, तुम्हाला पूर्ण 24 तासाचा यूज करावा लागणार. ओके, कारण कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. कॉम्पिटिशन नसतं तर तुम्ही मस्त एक टेबल ठेवायचा, टेबलवर वही पुस्तक ठेवायचे, तयार व्हायचं, पाणी ठेवायची बॉटल, अभ्यास आपापला करत बसायचा 1-2 तासाचा, एक इंग्रजीचा केल्यानंतर मग तयार व्हायचं आणि दुसरे आपापले कामं करत बसायचे. जर कॉम्पिटिशन नसतं तर. आता कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे, प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद तुमचा महत्त्वाचा आहे, म्हणून तुम्हाला तसं शांत बसून कळणार नाही, चालणार नाही, 1-2 तासाने चालणार नाही, तुम्हाला 24 तास अभ्यास करावा लागणार. शाळेला जाता तुम्हाला वाक्य म्हणावं लागणार, म्हणून तुम्हाला बोटावर वाक्य पाठ करून घेतलो का, त्यानं वही पुस्तक काढायची गरज पडावं नाही. शाळेला जात असलं तरी तुम्हाला लगेच वाक्य आठवावं आणि तुम्ही प्रॅक्टिस करू शकावं. शाळेतून येत असला ते वाक्य म्हणावं, इंटरव्हल झाली ती वाक्य म्हणता येणार. ओके, तुम्हाला आहे ना मग नंतर घरी असाल, काम करत असाल, दुसरं कोणतं बी ओके उगं लिहून काढत असाल तरी पण तुम्हाला ते वाक्यांची प्रॅक्टिस करता यावं, म्हणून आहे ना तुम्हाला मी म्हणत आहे की या गोष्टींकडे, या वाक्यांचं रिव्हिजन करत जा. ओके, जे माझे 2 चॅनल आहेत बरं का, एक आहे न्यायमूर्ती सर म्हणून, यूट्यूबवर टाकलं की तुम्हाला लगेच मिळेल, आणि दुसरं आहे जी सिद्धार्थ स्पोकन इंग्लिश. यांना लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमचे जितके मित्र असतील, पाहुणे असतील, सगळ्यांना सेंड करा. कोणता जर मित्र म्हणत असेल, पाहुणा म्हणत असेल, त्यांना इंग्रजी शिकायची आहे, त्यांच्याकडे माझे व्हिडिओ सेंड करा, त्यांना बघा, त्यांना म्हणा तुम्हाला आवडला तर क्लास जॉईन करा म्हणून. ओके, आपल्याला 10,000 सबस्क्रायबर्स करायचे आहेत, तर तोपर्यंत सर्वांनी मला मदत करा. थँक्यू फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय, हॅव अ नाईस डे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. ओके, बाय.